नमस्कार. MC न्यूजच्या निवडणुकीचा रणसंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण सध्या आहोत जेऊर गटातील औराळा गणामध्ये. या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार जे आहे स्वयंप्रभा माणिकराव पगारे यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. खरं तर त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर त्यांचे सासरे आणि त्यांचे पती हे नेहमी चळवळीमध्ये अग्रेसर आहेत. त्यामुळेच की काय पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना उमेदवारी दिली. या सगळ्या गोष्टींबाबत आपण त्यांच्यासोबत चर्चा करणारच आहोत. ताई, तुमचं MC मध्ये खूप खूप स्वागत. ताई, तुम्हाला पहिला प्रश्न असा राहील की सर्वत्र आहे ना तिकिटासाठी खूप गोंधळ होता. अशा वेळी ऐनवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तुमच्यावरती विश्वास ठेवला, तुम्हाला तिकीट दिलंय. तुमची पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे? पहिली प्रतिक्रिया तर त्यांचे सगळ्यांचे हात जोडून मी त्यांचे आभार मानते. पक्षाचे आमच्या सगळ्या आपले कार्यकर्ते पदाधिकारी यांचे आभार मानते. आणि त्यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला तर त्यांच्या विश्वासाला मी कधी तडा जाऊ देणार नाही. आणि त्यांच्या पक्षाचा माझ्याकडून काही असं अपमान होणार नाही. आणि त्यांचं जे काम आहे ते मी पुढं तसंच चालू ठेवील. आणि त्यांची मशाल, आमची मशाल आहे जी पक्षाचे चिन्ह, तर ते कायमचं धगधगतं ठेवील. येस. बर, आता तिकीट मिळालं, तुम्ही गावागावात फिरताय, नागरिकांच्या काय समस्या जाणवत आहे तुम्हाला? नागरिकांच्या समस्या म्हणजे जास्त समस्याचे नागरिकांच्या, की काही नागरिक म्हणजे आम्ही जेव्हा आपण मतदान मागायला जातो तर तेव्हा एकही असा मतदार की आपल्याला चांगल्या नजरेनं बघत नाही. कारण की त्यांच्या मागे एवढ्या अडचणी, एवढ्या समस्या की ते म्हणजे उमेदवारांना बघताच त्यांना असं वाटतं की हे येत्या आपल्याकडून मत घेता आणि पुन्हा आपल्याकडं ढुंकून बघत नाही, की आपला काहीच विकास करत नाही, या नजरेनं बघताय. बरं, आता तुमच्या समोर तुम्ही त्यांचे विचार मांडले की आपल्याला नागरिक ह्या नजरेने बघताय. ती नजर जर चेंज करायची तर तुमच्याकडे काय प्लॅन आहेत? काय करणार तुम्ही? प्लॅन तर खूप आहे. निवडून आले की त्यांचं पाणी प्रश्न, रस्ते, बऱ्याच अडचणी. खेड्याखेड्यामध्ये जर गेलं ना तर आपल्याला असं वाटतं कुठं नाली नाही, कुठं रोड नाही, कुठं त्यांना म्हणजे कसं जीवन जगत्या खेड्यातले लोक, की हे मला आता 8 दिवसात मी जेव्हा जाते घरोघर तर तेव्हा मला खरोखर त्याचे प्रश्न इतके गंभीर आहे आणि मला खरंच त्या गोष्टीचं खूप दुःख वाटलं. बर, महिलांचे काय प्रश्न जाणवते आणि ते सोडवण्यासाठी आपण काय करणार? जे महिलांचे प्रश्न ते तर काय, एक महिला आहे, महिलांचे प्रश्न महिलाच जाणू शकतात. तुम्हाला ते जाणवताय आणि ते सोडवण्यासाठी तुम्ही काय करणार आणि काय प्रश्न आहेत ते जाणवताय? प्रश्न आपलं आता तर आमचे आता घरचे तर आपल्या याला पंचायत समितीला तर म्हणजे आहेच. तर आणि असे पण आमचा परिवार असा आहे की ज्या पंचायत समिती अंतर्गत जे काही योजना येत्या तर ते नोकरीच्या माध्यमातून तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचवतातच. पण जे बाकी हे रोड झाले, नाल्या झाल्या, काही आपलं असं काही, तर ह्या गोष्टी मला जर निवडून दिलं, मी जर निवडून आले तर त्या काय गावकऱ्याच्या ज्या समस्या आहेत तर मी ते पुरेपूर त्यांचं सोडवण्याला मी महत्व देईल. हो, नक्कीच. बर, आता तुम्ही ज्या वेळेला प्रचाराला वेगवेगळ्या गावात जातात तर बरेच अशा गोष्टी तुम्हाला जाणवतात. म्हणजे रस्ते झाले, वीज झालं, त्यानंतर तुम्ही मागाशीच बोलल्या ड्रेनेज लाईन झालं. आता ह्या सगळ्या योजनेतून तर मिळतच, पण शासनाच्या अशा विविध योजना त्या आजपर्यंत पण सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवल्या नाही पोहोचवल्या. तर त्या कशा, तुम्ही काय करणार? पहिली गोष्ट, जे समजा असे ज्यांना काही मुलं सांभाळत नाही, असे काही एकदम वयस्कर माणसं आहे, आज आम्ही पाहिले 4-8 दिवस की त्या लोकांना कोणी असं घरामध्ये सहारा पण देत नाही. तर त्यांना निदान काहीतरी असं पगार चालू झाले पाहिजे. अगोदर कसं होतं, संजय निराधार योजना, राजीव गांधीचं, इंदिरा गांधींचं असं काही मिळत होते, काही 1000, 2000, 4000 असे, तर त्याच्यावर लोक ते करत होते. पण आता असं म्हणजे काहीच असं हे नाही. ताई, तुम्ही आता म्हणजे प्रचाराच्या निमित्तानं असो किंवा नेहमी मतदारसंघात फिरत होतात, मतदारसंघातल्या प्रामुख्यानं काय समस्या जाणवतात आणि त्या सोडवण्यासाठी तुमच्याकडे काय उपाययोजना आहेत? समस्या रस्ते, जे आता समजा इथून गावातून जरा शेतामध्ये कुठं लोक राहायला गेलेले तर त्यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी बिलकुल काही रस्ता नाही. म्हणजे असं मुश्किल आहे जाणं की पायी सुद्धा चालू शकत नाही माणूस, तर दुसरं काही वाहन तर जाणं शक्यच नाही बिलकुल. तर ते रस्ते, आपले रोड, आपले हे छोटे छोटे आपले पूल, आनंद रस्ते, पुल,
तर त्यासाठी आपण प्रयत्न करू. जे पंचायत समिती अंतर्गत जे काही आपल्या आहे स्कीम स्कीम योजना योजना हा. तर त्या राबवू. बर, महिलांविषयी काय मत आपलं? महिलांचं तर असं आहे की जास्त गंभीर प्रश्न फक्त पाण्याचा जास्त आहे. हो तर पाणी म्हणजे असं झालं पाहिजे की रोज सकाळी 7 वाजता रोज म्हणजे प्रत्येक गावाला हा. की सकाळी पाणी आलं पाहिजे आणि बाया कुठं डोक्यावर हांडे घेऊन कुठं दिसल्या नाही पाहिजे. हा. आणि पहिली गोष्ट पाण्यापेक्षा पण आणि ड्रेनेज लाईटची समस्या इतकी म्हणजे हे गंभीर आहे. की एक तर पावसामध्ये हो. वरचं पाणी, हो ड्रेनेज लाईटचं पाणी, हो त्याच्यामुळे आजार होत्या खेड्याखेड्यामध्ये, हो साथीचे आजार होत्या. हो. तर ते तरी निदान ते करू आम्ही. नक्कीच आपण आता औराळा गटामध्ये आहोत. पगारेताई आपल्या सोबत आहे. खरं तर त्यांनी मुलाखतीच्या सुरुवातीलाच सांगितलंय की ही मशाल आम्ही धगधगती ठेवणार आहोत. यासोबतच त्यांनी महिलांच्या प्रश्नावरतीच आवाज उठवत महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊन ते प्रश्न सोडवण्यासाठीच लढत आहोत असं त्यांनी स्पष्ट केलंय. यासोबतच मुलाखतीमध्ये इथेच थांबूयात. पुढील मुलाखतीमध्ये पुन्हा एका नवीन उमेदवारासोबत भेटूयात. तोपर्यंत नमस्कार. ताई, तुम्ही एमसेन न्यूजला वेळ दिला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमचे धन्यवाद.